नमस्कार. 23 तारखेला दुपारी 2 वाजताच ठरलेलं होतं की नक्की भाजप आणि शिंदे सेना आणि अजित पवारांची युती सत्तेवर येणार आणि अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार. आज 7 दिवस झालेले आहेत, अजूनही घोषणा होत नाहीयेत. आत्ता कुठेतरी तारीख समोर येते, कदाचित 2 तारखेला होणार. हे सगळं अमावस्या वगैरे टाळण्याकरता तर नाहीये. अमृतकाल वगैरे वगैरे गोष्टी पाळणाऱ्या भाजपचं सरकार देशातही आहे, राज्यातही आहे. मला असं वाटतं कदाचित ते दिवस पाहत होते. नवरात्र वगैरे काही सुरू होत आहे त्या दिवशी करणार, त्याला जेवढा रिलिजियस फायदा घेता येईल तेवढा घ्यायचा असा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्येकाचा एक स्वतःच्या काही यार्डस्टिक असतात, पण माझं व्यक्तिगत मत असं आहे, मला या बाबतीत अमेरिकेची सिस्टीम फार आवडते. अमेरिकेचा प्रेसिडेंट हा कोणत्या तारखेला टेक ओव्हर करणार हेही ठरलेलं आहे, त्याचं इलेक्शन केव्हा होणार हेही ठरलेलं आहे. जसं आता ट्रम्प अध्यक्ष म्हणून निवडून आलेले असले तरी ते टेक ओव्हर मात्र जानेवारीत करणार. कुठेतरी असा एक नियम नसावा का? तो असावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, अर्थात हा शपथविधी मोठ्या प्रमाणात होणार वानखेडे स्टेडियमला. मला असं वाटतं हा पैशाचा अपव्यय आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. याच्या आधी अगदी NT रामाराव म्हणा किंवा इतरांनी सुद्धा असे जे काही केलेले असतील, मला असं वाटतं हा एक दिखाऊ असा पैशाचा अपव्यय आहे. याच्या आधीचा सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी तसाच झालेला होता. सेना BJPचा मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंचाही शपथविधी शिवाजी पार्कला झाला होता. अशा प्रकारचा पैशाचा अपव्यय टाळून राजभवनला छोटेखानी समारंभ करून टीव्हीवर दूरचित्रवाणीवर सर्वांना दिसू शकतं असं करावं असं माझं मत आहे. मला असं वाटतं हाच पैसा आपण सत्कारणी इतर ठिकाणी लावू शकतो. आता हा वेळ एवढा का लागला? देवेंद्र फडणवीसांच्या जागी एकनाथ शिंदे वगैरे जाणार आणि एक असा मीडियामध्ये अकारण एक प्रवाद सुरू झाला की आता एकनाथ शिंदेचे चिरंजीव कदाचित उपमुख्यमंत्री बनतील. असं काहीही होणार नाही. जेवढं मी नरेंद्र मोदींना अगदी गुजरात पासून ओळखतो असं काहीही होणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वंश परंपरेला, ज्या गोष्टीला नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणात विरोध करतात ते आपल्या पक्षात येऊ देणार नाहीत. ते अगदी शांतपणाने एकनाथ शिंदेंना सांगतील, देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या हाताखाली काम केलेलं आहे, आता तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करा. याच्या पलीकडे काहीही होणार नाही. फक्त म्हणजे एका पदाची अदलाबदल होईल, बाकी मिनिस्ट्री सुद्धा जशा देवेंद्र फडणवीसांना पाहिजेत तशाच राहतील. कुठल्याही प्रकारचं बार्गेनिंग हे ना अजित पवार ना एकनाथ शिंदे करू शकतील असं मला वाटतं. ही फॅक्ट आहे. आता त्याचबरोबर हे लागोपाठ आपण असं धरूया, 1995 ते 99 शिवसेना BJP, 2014 ते 19 पुन्हा भाजप आणि सेना आणि 19 ते 24 मधली 2.5 वर्ष. म्हणजे आता आपण असं धरूया की एक प्रकारे भाजप असलेलं हे 4थं सरकार आहे आणि या सर्व सरकारमध्ये एक कॉमन गोष्ट ठरलेली आहे. पहिल्यांदा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, ब्राह्मण. नंतर राणे आले, मराठा. फडणवीस पुन्हा ब्राह्मण. नंतर शिंदे मराठा आणि आता पुन्हा ब्राह्मण. एक प्रकारे पेशवाईचा आरोप होऊ शकणार नाही का? एक पत्रकार म्हणून मी सरळ सांगतो, हो, अशा प्रकारची चर्चा होऊ शकते. काही प्रमाणात या चर्चेला काउंटर करण्याकरताच विनोद तावडेंचा विचार सिरियसली भाजपाध्यक्ष पदाकरता होत आहे. यामुळे एकाच दगडात 2 पक्षी नरेंद्र मोदी मारतील. पहिली गोष्ट, विनोद तावडे जे काही प्रमाणात नाराज आहेत पण देवेंद्र फडणवीसांचे रायव्हल मानले जातात, देवेंद्र फडणवीसांच्या मार्गात त्यांचा अडथळा दूर होईल. पण हा होत असताना नरेंद्र मोदी आपल्या मार्गातला अडथळा नितीन गडकरी सुद्धा दूर करतील. याचं कारण, जर भाजपाध्यक्ष मराठी झाला तर पंतप्रधान मराठी होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे एका दगडात 2 पक्षी नरेंद्र मोदी मारू शकतात. काही विनोद तावडेंचं नशीब
जे त्या विरारच्या नालासोपाराच्या हॉटेलमध्ये कुठे चाललंय असं थोडंसं वाटलं होतं, हे पुन्हा फळफळू शकतं. असो, आता रोज मध्यंतरी काहीच घडत नव्हतं म्हणून मी काही बोललो नव्हतो, पण आता पुन्हा रोज व्हिडिओ टाकत राहणार. आपण मोठ्या प्रमाणात लाईक करत आहात, 4,500 झालेला आहे. 4 लाखावर माझी व्ह्युअरशिप गेलेली आहे. अजून मोठ्या प्रमाणात लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.